किसनराव हे एका गरीब घरातील होते. त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना जास्त शिकता आले नाही. त्याआधी मुंबईत लोकांचे डबे पोहोचवण्याचे काम करायचे. असंच एकदा त्यांचे घरी ज्यांच्या घरी डबा द्यायला जायचे तिथे त्यांची एका मोठ्या माणसाशी ओळख झाली आणि त्यांनी त्याला एका सरकारी कंपनीमध्ये शिपायाची नोकरी लावली. किसनराव काही दिवसांपूर्वी सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. जोपर्यंत ते नोकरीवर होते तोपर्यंत त्यांना चांगला पगार आणि सुविधा मिळत होत्या. आता सेवानिवृत्तीनंतर त्यांना रिटायरमेंटचे पैसे मिळाले होते आणि दर महिना पेन्शन मिळणार होती ती वेगळीच. किसनराव आणि संगीताताई यांना 2 मुले होती. दोन्ही मुले हैदराबाद येथे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होते. किसनराव त्यांच्या पत्नीसह मुंबई येथे दोन खोलींच्या एका छोट्याशा घरात राहत होते. बाबा रिटायर झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा सौरभ आईबाबांना त्यांच्यासोबत हैदराबादला घेऊन जाणार होता. तो आईबाबांना म्हणाला, आई बाबा, तुम्ही दोघांचे इथे राहणे मला अजिबात आवडत नाही. तुम्ही माझ्याबरोबर हैदराबादमध्ये राहायला चला. तेव्हा त्यांचा लहान मुलगा गणेश त्यांच्याकडे हट्ट करायचा की आई बाबा, तुम्हाला तर माझ्यासोबतच राहावे लागेल. दोन्ही मुलांचे आपल्या आईबाबांवर असलेले प्रेम पाहून संगीताताई तर भारावून जायच्या. त्या आपल्या पतीला म्हणायच्या, हो, आपण किती नशीबवान आहोत ना, आपली दोन्ही मुले आपल्यावर किती प्रेम करतात. तेव्हा किसनराव म्हणायचे, हो संगीता, आपण खूप नशीबवान आहोत. नक्कीच आपण मागच्या जन्मी काहीतरी पुण्याचे काम केले असेल म्हणून आपली दोन्ही मुले आपल्यावरच एवढे प्रेम करतात. पण तरीही किसनराव आपल्या मुलांकडे जाणे टाळायचे. ते दोन्ही मुलांना म्हणायचे, जोपर्यंत आमची जोडी सलामत आहे तोपर्यंत आम्हाला इथेच राहू देत. या घरात मला आपलेपणा वाटतो आणि तसे दुसऱ्या शहरात गेल्यावर आमचे मन तिथे लागणार नाही. पण संगीताताईंना आपल्या मुलांसोबत राहावे असे वाटायचे. किसनराव हसत म्हणायचे, जेव्हा मी हे जग सोडून जाईल तेव्हा तुला तुझ्या मुलांकडेच तर राहायचे आहे ना. असे बोलल्यावर संगीताताई नाराज व्हायच्या आणि म्हणायच्या, असे वाईट बोलू नका. उलट मी रोज देवाकडे प्रार्थना करते की मला सुवासिनीचे मरण येऊ दे. काही महिन्यांनी त्यांची दोन्ही मुले आपल्या पत्नीसह आईबाबांकडे आली. बोलता बोलता त्यांनी बाबांकडे रिटायरमेंटच्या पैशांचा विषय काढला. दोघेही म्हणाले, बाबा, तुम्हाला माहीत आहे ना, हैदराबादमध्ये आम्ही दोघेही भाड्याच्या घरात राहतो. आमच्या पगारातून आम्ही दोघांनी घरं खरेदी करण्यासाठी पैसे जमवले आहेत. पण तरीही काही पैसे कमी पडत आहेत. त्यामुळे आम्हाला असे वाटत आहे की रिटायरमेंटचे जे काही पैसे तुम्हाला मिळाले आहेत ते तुम्ही आम्हाला देऊन आमची मदत करावी. त्यावेळी किसनराव मुलांना पैसे देण्याबद्दल काहीच बोलले नाहीत. त्यामुळे दोन्ही मुले दुसऱ्या दिवशी हैदराबादला निघून जातात. मुलांच्या बोलण्याचा बाबा विचार करत बसलेले असतात तेव्हा आई तिथे येते आणि म्हणते, अहो माझे ऐकाल का? काल सौरभ आणि गणेश तुमच्याकडे घर घेण्यासाठी पैसे मागत होते. त्यामुळे मला वाटते तुम्ही त्यांना पैसे द्यावेत. आज नाही तर उद्या आपले जे काही आहे त्यावर त्यांचाच तर अधिकार आहे ना. ताई आपल्या पतीला समजावतात, पण किसनराव खूप व्यावहारिक विचार असणारे व्यक्ती होते. त्यांना इतक्यात आपल्या मुलांना पैसे द्यायचे नव्हते. ते आपल्या पत्नीला म्हणाले, संगीता, तू काय बोलतेस ते बरोबर आहे. ठीक आहे, तू म्हणतेस त्याप्रमाणे मी मुलांना पैसे देईन, पण देव न करो उद्या आपल्या दोघांपैकी कोणाला एखादा मोठा आजार झाला आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली तर तेव्हा आपण कोणाकडे हात पसरायचे. आणि मला मान्य आहे की आपण मुलांवर चांगले संस्कार केले आहेत, पण तरीही आजकाल कोणाची बुद्धी कधी बदलेल काही सांगता येत नाही. आणि तसे ते पैसे आपल्या म्हातारपणासाठी आहेत. संगीता अनेकदा
आपण पेपरमध्ये वाचतो आणि न्यूज चॅनलवर देखील पाहतो. आजकालची मुले आपल्या आईबाबांबरोबर कसे वागतात. आणि हे बघ, असे पैशांचे निर्णय भावूक होऊन घ्यायचे नसतात. संगीताताई म्हणतात, असा का विचार करत आहात तुम्ही? मी सांगते, आपली मुले अशी कधीच वागणार नाही. राणी, तुम्ही असा विचार का करत नाही? जर त्यांना फक्त तुमचे पैसे हवे असतील तर त्यांनी स्वतःच्या कमाईतून घर घेण्यासाठी पैसे जमवलेच नसते. आणि त्या पैशातून ते घरच तर घेत आहेत. मग त्यात वाईट काय आहे? आई वडील ह्या नात्याने आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना मदत करावी. आणि आपल्याला पेन्शनचे पैसे तर दर महिन्याला मिळत आहेतच की, त्यातून आपण आपला इतर खर्च करू शकतो. संगीताताई असे बोलल्यानंतर पुढे किसनराव काहीच बोलले नाहीत. आणि त्यानंतर किसनरावांनी रिटायरमेंटची अर्धी रक्कम दोन्ही मुलांना दिली. काही दिवसातच सौरभ आणि गणेशने हैदराबादमध्ये स्वतःसाठी फ्लॅट खरेदी केले. पाहता पाहता 3 वर्षे उलटली. आता संगीताताई सारख्या आजारी पडू लागल्या. त्यांना भूक लागणे कमी झाले होते आणि काही खाल्ले की उलटी व्हायची. त्यांना खूप वेळा डॉक्टरकडे चला म्हणायचे, पण संगीताताई त्यांचे बोलणे टाळत होत्या. एक दिवशी किसनरावांना जाणवले की संगीताताईंचे शरीर पिवळे होत चालले आहे. म्हणून त्यांनी जबरदस्तीने आपल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांना भरती करून घेतले आणि काही टेस्ट केले आणि त्यात निदर्शनास आले की संगीताताईंच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. डॉक्टरांनी किसनरावांना बोलावून सांगितले आणि 1 महिन्याच्या आत किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला. किसनराव खूप घाबरले, पण डॉक्टरांनी वेळ जर ऑपरेशन झाले तर संगीताताईंचा जीव वाचवता येऊ शकतो. त्यांनी ऑपरेशनचा खर्च कमीत कमी 40 लाख रुपये होईल असे सांगितले. हे सर्व ऐकून किसनराव खूप बेचैन झाले. त्यांना काय करावे हे समजत नव्हते. त्यांनी पटकन आपल्या दोन्ही मुलांना फोन केला आणि मुंबईला येण्यास सांगितले. ते खूप टेन्शनमध्ये होते, पण त्यांनी स्वतःला सावरले आणि ते आपल्या पत्नीसमोर गेले. संगीताताई म्हणाल्या, डॉक्टर काय बोलले? किसनराव म्हणाले, काही खास नाही. थोड्या किडनीमध्ये इन्फेक्शन झाले आहे आणि त्यासाठी थोडे दिवस किडनीचे डायलिसिस करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. यावर संगीताताई गप्प बसल्या, काहीच बोलल्या नाहीत. डॉक्टरांनी किसनरावांना सांगितले की पैशांची आणि डोनरची व्यवस्था झाली की हॉस्पिटलमध्ये लगेच कळवा. तसं त्यांनी काही महत्त्वाची औषधे लिहून दिली आणि औषधे घेऊन संगीताताई आपल्या घरी गेल्या. जेव्हा मुले घरी आली तेव्हा किसनरावांनी आईच्या आजाराबद्दल आपल्या मुलांना सांगितले. ते म्हणाले, माझी किडनी तुझ्या आईच्या किडनीशी मॅच होत नाही, त्यामुळे मी तुझ्या आईला किडनी डोनेट करू शकत नाही. त्यामुळे ते आपल्या दोन्ही मुलांना सौरभ आणि गणेशला म्हणतात की तुम्ही दोघे एवढे हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमच्या टेस्ट करून बघा, तुमच्या आईशी तुमची किडनी एखादी मॅच होते का ते. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशनची व्यवस्था करता येईल. आणि हो, ऑपरेशनचा खर्च 40 लाख रुपये सांगितला आहे. मुलांना, तुम्हाला तर ठाऊकच आहे ना की रिटायरमेंटचे सगळे पैसे मी तुम्हा दोघांना दिले आहेत. आता ऑपरेशनचा खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. किडनी द्यावी लागणार हे ऐकून दोघे घाबरले, पण आपल्या वडिलांसमोर दोघे गप्प राहिले आणि दुसऱ्या दिवशी टेस्ट करण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी विचार केला होता की किडनी मॅच होईलच असे नाही आणि डोनर मिळाला नाही तर पैसे देखील द्यावे लागणार नाहीत. पण चेकअप केल्यावर समजले की दोन्ही मुलांचा आईशी किडनी मॅच होते आणि हे ऐकून किसनरावांना खूप आनंद झाला. त्यांनी आनंदाच्या भरात आपल्या मुलांना विचारले, मग केव्हा करायचे ऑपरेशन? सौरभ आणि गणेश एकमेकांकडे पाहू लागले. बाबा पुढे म्हणाले, तुम्हा दोघांपैकी ज्याला आपल्या आईला किडनी द्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑफिसमध्ये सुट्टीसाठी अर्ज द्या, कारण मला असे वाटते आहे लवकर ऑपरेशन होऊन तुमची आई बरी होऊन घरी यावी.
किडनी डोनेट करण्याच्या भीतीने दोघे घाबरले होते. धाकटा मुलगा म्हणाला, बाबा, तुम्हाला तर ठाऊक आहे की मला खूप लहान मुले आहेत आणि मी जर ऑफिसमध्ये न जाता घरीच बसून राहिलो तर माझ्या कुटुंबाचे काय होईल? तुम्ही दादाला सांगा आईला किडनी द्यायला, असे बोलून त्याने आपली बाजू झटकून टाकली. किसनरावांनी आपल्या मोठ्या मुलाकडे पाहिले तर तो हाताची घडी घालून उभा होता. बाबा त्याच्याकडे येत असतो. म्हणाला, बाबा, मलाही वाटत आहे आई लवकर बरी व्हावी, पण मी तुमच्या सुनेला याविषयी बोललो असता ती म्हणाली की आईचे आता वय झाले आहे, पण माझ्यासमोर तर पूर्ण आयुष्य पडले आहे, त्यामुळे तिला ही रिस्क घ्यायची नाही. आणि बाबा, मला तिचेही बोलणे बरोबर वाटत आहे. आपल्या दोन्ही मुलांच्या तोंडून असे स्वार्थीपणाचे शब्द ऐकून बाबा शून्य झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना विश्वास बसत नव्हता की आपली मुले स्वतःच्या आईसाठी असा विचार करतील. बरीच रात्र झाली होती म्हणून दोघेही भाऊ झोपायला गेले, पण किसनरावांची झोप म्हटलं उडाली होती. त्यांच्या समोर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लग्न झाल्यानंतर 6 वर्ष त्यांना मुलगा होत नव्हते. मुलं होण्यासाठी त्यांनी किती देवांना नवस केले, किती दवाखाने केले, तेव्हा कुठे सौरभचा जन्म झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी किसनरावांनी पाहिले की सौरभ आणि गणेश हैदराबादला जाण्याची तयारी करत आहेत. ते म्हणाले, ठीक आहे, तुम्हा दोघांना किडनी द्यायची नसेल तर नका देऊ, पण आता लगेच पैशांची व्यवस्था करा, कारण मी तुमच्या आईला किडनी देण्याचे ठरवले आहे. यावर लगेच मोठा मुलगा म्हणाला, बाबा, ते पैसे तर घर घेण्यासाठी खर्च झाले, आता आमच्याकडे पैसे नाहीत. एवढ्यात धाकटा मुलगा म्हणाला, बाबा, तुम्हाला असे वाटत नाही का? आईवर एवढे पैसे खर्च करणे म्हणजे पैसे वाया घालवण्यासारखे आहे. आणि असे जर ऑपरेशन झाले तर आई अशी आणखी किती वर्ष जगणार आहे? जास्तीत जास्त 1 नाही तर 2 वर्ष. मग त्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करणे योग्य आहे का? पैसे मागताना जरा तरी विचार करायचा ना बाबा. असे बोलून दोघेही आईला न भेटताच हैदराबादला निघून गेले. साधारण 1 आठवड्यानंतर दोन्ही मुले पुन्हा परत आली. दोघे भयंकर रागात होते. ते आपल्या बाबांना म्हणाले, बाबा, तुम्ही असे वागू कसे शकता? आणि कोणता बाबा आपल्या मुलांवर केस करतो? तुम्ही आमच्यासाठी जे काही केले ते तुमचे कर्तव्य होते. जे जगातील प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना शिकवून मोठे करतात, आणि याचा अर्थ असा नाही की ते सर्वजण आपल्या मुलांवर केस करतील. मोठा मुलगा म्हणाला, हे सर्व करून समाजात तुमचीच बदनामी होईल हे ठाऊक आहे का तुम्हाला? हे ऐकून किसनराव रागाने म्हणाले, तुम्ही दोघेही बरोबर बोलत आहात. बदनामी तर होईलच, पण ती माझी नाही, तुमची होईल. आईच्या उपचारासाठी मला तुमच्यावर केस करावी लागली. एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका मुलांनो, मी एक बाप म्हणून तुम्हाला माफ करू शकतो, कारण तुमच्या आईला लग्न करताना 7 वचने दिली होती. त्या 7 वचनांमध्ये एक वचन असे होते की मी तिच्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. सौरभ बाळा, तुला माहीत नाही म्हणून सांगतोय, तुझ्या जन्माआधी तुझी आई सरकारी नोकरी करत होती, पण जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या संगोपनासाठी तुझी व्यवस्थित काळजी घेता यावी यासाठी तिने सरकारी नोकरीचा त्याग केला. तिने विचार केला की माझ्या मुलापेक्षा पैसा मला महत्त्वाचा नाही. पैसा सर्व काही असू शकत नाही. आणि आज जेव्हा तुझी आई जीवन मरणाच्या दारात आहे, तिच्या उपचारासाठी पैशाची गरज आहे, तेव्हा तिच्यासाठी पैसे खर्च करणे म्हणजे पैसे बर्बाद होतील असे वाटते आहे तुला? आणि गणेश, तुला लहानपणी तापाने फणफणत होता त्यावेळी तुझ्या आईने मी घरात नसताना तुला उचलून पायी डॉक्टरांकडे नेले होते, कारण डॉक्टरांनी घरी येण्यासाठी जास्त पैसे मागितले होते आणि त्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते. आज तोच मुलगा असे बोलतोय की मरण तर सर्वांना येणारच आहे. एक ना एक दिवस सर्वांना हे जग सोडून जायचेच आहे. आणि या वयात आईवर लाखो रुपये खर्च करायचे. मुलांनो, तुम्ही हैदराबादमध्ये शिकण्याचा हट्ट केला आणि हा हट्ट आम्ही पूर्ण केला, कारण पुढे जाऊन शिकून तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल. तुमच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत यासाठी आम्ही आमचे राहते घर विकले आणि आता 2 खोल्यांच्या छोट्याशा घरात देखील आम्ही आनंदाने राहतोय.
अरे आम्ही दोघांनी तुमच्यासाठी काही नाही केले आणि आज तुम्ही लोक स्वतःच्या आईच्या उपचारासाठी पैसे देण्यास नकार देत आहात. मला तर या गोष्टींचं वाईट वाटत आहे. ज्या वेळेस तुमच्या आईला तुमचे हे असले स्वार्थी रूप कळेल त्यावेळेस तिला किती यातना होतील. काय वाटेल त्या माऊलीला. सौरभ म्हणाला, हो बाबा, तुम्ही जरा विचार कराल का. ही काही छोटी रक्कम नाही आणि काय गॅरंटी आहे ऑपरेशन झाल्यावर आई नीट होईल म्हणून. मुलांनो, माझा विचार झाला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या बायकोचे ऑपरेशन होऊ द्यायचे आहे. अरे बाबांनो, तुम्ही जरा विचार करा. पैसा नसेल तर तो आपण कमावू शकतो, पण तुमची आई जर एकदा गेली तर काही केले तरी ती पुन्हा येऊ शकणार नाही. मी तर हे आमचे राहते घर देखील विकायला तयार आहे. याचे 10 लाखांपेक्षा जास्त येणार नाही. तुम्ही आईच्या ऑपरेशनसाठी पैसे द्यायला सरळ सरळ नकार दिला होता, त्यामुळे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि म्हणून मला कायद्याचा वापर करावा लागला. तुमच्या विरुद्ध केस दाखल करावी लागली. घर घ्यायला मी तुम्हाला जे पैसे दिले होते ते पैसे मला आता कृपा करून परत करा. दोन्ही मुलं म्हणाली, बाबा तुम्ही आधी केस मागे घ्या. पण ते किसनरावांनी केस मागे घेण्यास नकार दिला. काही वेळाने जेव्हा किसनराव आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले तेव्हा संगीताताई त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होत्या. त्यांनी विचारले, तुम्ही सारखे बाहेर कुठे जाता. मला आजकाल चांगले वाटत नाहीये. सतत तुम्ही माझ्याजवळ बसावे असे वाटते आणि तुम्ही माझ्याजवळ बसायचे सोडून मला एकटीला सोडून जाताय. मी पूर्ण दिवस पेपर आणि टीव्हीच पाहत बसते. यावर किसनराव म्हणाले, अगं संगीता, आता काही दिवसातच तुझे ऑपरेशन करायचे आहे आणि त्याबद्दल बोलण्यासाठी मी डॉक्टरांना भेटायला जातो. संगीताताई म्हणाल्या, बरं ठीक आहे. त्यापुढे म्हणाले, अहो खूप दिवस झाले सौरभ आणि गणेश मला भेटायला का बरं आले नाहीत. किसनराव शांत बसले. मनात म्हणाले, संगीता कसं सांगू तुला, आता आपली मुले आपली राहिलेली नाहीत. स्वार्थी आणि मतलबी झाले आहेत आणि तुला मुलांबद्दल सांगून आणखी त्रास द्यायचा नाही. त्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोर्टाने 2च दिवसात केसला सुरुवात केली. एका बापाला आपल्याच मुलांवर यासाठी केस करावी लागली की मुलांना आईजवळ उपचार करण्यासाठी, म्हणजे त्यांना पैसे वाया घालवण्यासारखे वाटते. ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले, आज तीच मुले आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेऊ शकत नाहीत. 3 दिवसांनी कोर्टाने असा निर्णय दिला की एका आठवड्यात दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांकडून घेतलेले रिटायरमेंटचे पैसे व्याजासह परत करावे. जर त्यांना हे शक्य झाले नाही तर त्यांच्या राहत्या घराचा लिलाव करण्यात येईल आणि पैशातून किसनरावांच्या पत्नीवर उपचार केले जातील. कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या मीडियाने ही केस हायलाईट करायला सुरुवात केली. 2 कलियुगी मुलांचा पराक्रम. आजचा हा निकाल पुढे येणाऱ्या पिढीसाठी एक उदाहरण बघणार आहे. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आईवडील त्यांची काळजी घेतात, त्यांचे पालनपोषण करतात, आपल्या घासातला घास देतात, त्यांना शिकवून मोठे करतात. त्यामुळे मोठे झाल्यानंतर मुलांची देखील ही जबाबदारी बनते की त्यांनी आपल्या आईवडिलांना सांभाळावे, त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात. कोर्टाचा निर्णय ऐकून दोन्ही मुले भावूक झाली. सर्व लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. आता त्यांना समजले की त्यांनी निर्लज्जपणाचे कृत्य केले आहे. मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. घरी गेल्यानंतर मोठा मुलगा सौरभने आपल्या बाबांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा मला माफ करा. मी आईला किडनी डोनेट करायला तयार आहे आणि ऑपरेशनसाठी लागतील तेवढे पैसे खर्च करण्यासही तयार आहे. तेवढ्यात धाकटा गणेश म्हणाला, नाही दादा, तू आईला किडनी डोनेट करणार आहेस तर मी ऑपरेशनचा सगळा खर्च करेन. किसनराव म्हणतात, मुलांनो, माझी एक विनंती आहे. तुमच्या आईला या केसबद्दल मी काहीच बोललो नाही आणि तिला यापुढे याबद्दल समजता कामा नये. दोन्ही मुले मान खाली घालून उभी होती. आता किसनराव उशीर न करता दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटतात. डॉक्टरांनी 2 दिवसांनी ऑपरेशन करू असे बोलले आणि संगीताताईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यास सांगितले. आता किसनराव निश्चिंत झाले. आता काही दिवसात आपली पत्नी पूर्वीसारखी होईल याचा त्यांना विश्वास वाटू लागला.
डॉक्टरांबरोबर चर्चा केल्यानंतर दोन्ही मुलांचं होतं घरी आल्यानंतर ते आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले. त्यांनी पाहिले त्यांची पत्नी पेपर वाचता वाचता झोपली होती. ते म्हणाले, संगीता उठ, आम्ही आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आलोय. डॉक्टरांनी आजच तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यास सांगितले आहे. बघ, आपली दोन्ही मुले तुला भेटायला आली आहेत. किसनराव संगीताताईंच्या हातातून पेपर काढून घेत होते आणि त्यांना जाणवले की त्यांच्या पत्नीचे हात थंड पडले आहेत. त्यांना समजते की त्यांची पत्नी हे जग सोडून निघून गेली आहे. की ते थरथर कापू लागले. दोन्ही मुले आईला उठवायला आली आणि मुलांना आता पश्चाताप होऊ लागला. आपल्याकडे बराच वेळ होता, पण केवळ स्वार्थीपणामुळे आणि पैसे वाचावे त्यासाठी आपण आपल्या आईला कायमचे गमावून बसलोय. किसनरावांनी पेपर बाजूला ठेवताना पण पहिल्या पेजवर पानाच्या वरच्या त्यांच्या केसबद्दलची मोठ्या अक्षरात ठळक बातमी होती. कलियुगातील मुलांचा पराक्रम. मुलांना शेवटी एवढेच म्हणणे आहे की आयुष्य म्हणजे दिवा आहे आणि त्याच दिव्याला उजेडात आणणारी वात म्हणजे आपले आईबाबा आहेत. ज्या मुलांना पैसा सर्व काही आहे असे वाटते तर ते पैसे देऊन सर्व काही विकत घेतील, पण त्यांना आईसारखं स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेही मिळणार नाही. त्यामुळे मला लोकांना सांगावेसे वाटते की तुम्ही आईवडिलांना जीव लावा. त्यांनी खूप उन्हाळे पाहून तुम्हाला लहानाचे मोठे केलेले असते. त्यांनी स्वतःचा विचार न करता ते तुम्हाला पाहिजे ते देतात. आईवडिलांसारखे दुसरे दैवत नाही. पैसा आयुष्यात कधीही कमवता येईल, पण गेलेले आईवडील वापस कधीच भेटत नाहीत. धन्यवाद.